सन्माननीय व्यासपीठ वंदनीय ग्रामस्थ आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. आज मी आपल्यासमोर 4 स्वातंत्र्य दिनाविषयी म्हणत आहे. मंडळी, आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही अर्थात लोकांनी लोकांसाठी चालवलेली स्वतंत्र, समता, न्याय, बंधुता अशी लोकशाही जन्माला घातली. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देश म्हणून आपल्या भारत देशाची ओळख निर्माण झाली. पण मंडळी, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात काय चित्र आहे हे सुद्धा बघावं लागेल. कारण सोनम वांचुक यांच्यासारखे शिक्षण तज्ञाला आपल्या देशाची कमजोर परीक्षा व्यवस्था बदलण्यासाठी 22 दिवस उपोषण करावे लागले. ही फार मोठी खेदाची बाब आहे. सोनम सरांनी सांगितलेले 100% खरे आहे की जर पेपर फुटीतून कॉपी करून जर देशात डॉक्टर तयार झाले, त्यांच्या हातून रुग्ण जगावतील, तसेच पेपर फुटीतून कॉपी करून जर देशात इंजिनियर तयार झाले, त्यांनी बांधलेल्या इमारती कोसळतील, परिणामी वित्त आणि जीवितहानी होईल आणि या सर्वांचे कारण ही पेपर फुटी आहे. मग मंडळी, ही पेपर फुटी कधी थांबेल? त्यासाठी आपल्या देशात आदर्श शिक्षण व्यवस्था जन्माला यावी लागेल. सांगा बरं, जेव्हा आम्हाला उत्तम संस्कारी शिक्षण घडेल, तसेच उत्तम शिक्षण देणारे आदर्श शिक्षक जन्माला येतील, तेव्हा ही शिक्षण व्यवस्था बदलेल. तेव्हा आमच्या देशात चांगले इंजिनियर, डॉक्टर तयार होतील. मंडळी, आपला भारत देश महासत्ता नक्कीच होईल, पण जेव्हा आपल्या देशात उत्तम शिक्षण व्यवस्था जन्माला येईल, तसेच आदर्श शिक्षक मंत्री जन्माला येतील, तेव्हा आपला देश महासत्ता होईल. तर मंडळी, मुलात विचार करता या शिक्षण मंत्री महोदयांना 12 उत्तम संस्कारी शिक्षण देणारे आमच्या दुंगार सरांसारखे, मांडे सरांसारखे आणि राऊत सरांसारखे उत्तम संस्कारी आणि मेहनती शिक्षक जन्माला येतील, तेव्हाही शिक्षण व्यवस्था बदलेल. तर चला मंडळी, अशा स्वातंत्र्य दिनी वंदन करूया, नतमस्तक होऊया आणि त्यांच्या संस्कारातूनच उद्याच्या बलशाली भारताचे स्वप्न बघूया. आदर्श